मित्रांनो, मंत्री गिरीश महाजनांची शिष्टई फळाला. 3 दिवसानंतर रोहित पवारांचं अन्न त्याग आंदोलन मागे. नेमकं काय आश्वासन दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आमदार रोहित पवार यांचं गेल्या 3 दिवसापासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. आज अखेर त्यांनी 3 दिवसानंतर आंदोलन मागे घेतलेलं आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं गेल्या 3 दिवसापासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. आज अखेर त्यांनी 3 दिवसानंतर उपोषण सोडलेलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये रोहित पवारांनी उपोषण मागे घेतलं. 22 जूनच्या आधी मुंबईमध्ये बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी त्यांना बोलावल्याची माहिती आहे. रोहित पवार यांनी तसं सांगितलेलं आहे. आपल्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. या अटीसंदर्भात काय करता येईल यासाठी आपल्याला कमिटीकडे जावं लागेल, असं महाजन यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000चं लिमिट आहे ते वाढवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठं आंदोलन घेणार आहोत, असं रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचं अभिनंदन केलं. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलेलं आहे. मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेला आहे. सरकारनं काढलेला GR महत्त्वाचा आहे. सरकारचं अभिनंदन करतो. फक्त या GRमध्ये अनेक अटी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही. खास करून 2019ची जी कर्जमाफी झाली त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ झाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा, असं रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000चं लिमिट आहे ते वाढवलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. आता मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले पहा. कर्जमाफी झाल्यावर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यासंदर्भात पत्र देणं गरजेचं होतं. असं केलं असतं तर उपोषणाची वेळ आली नसती, काहीतरी मार्ग निघाला असता, असं महाजन म्हणाले. जवळपास 37,000 कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. चर्चा केल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. यासाठी चर्चा करावी लागेल, असं महाजन म्हणाले. सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. शेतकऱ्यांचे ज्यावेळी नुकसान झालं त्यावेळी सरकारने चांगली मदत केली असल्याचं महाजन म्हणाले. कर्जमाफीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असं वाटत असेल तर आपण चर्चा करू. 22 तारखेच्या आत यामध्ये बैठक घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं महाजन म्हणाले. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असं महाजन यांनी सांगितलेलं आहे. महात्मा फुले यांच्या नावाने 2019मध्ये जी कर्जमाफी झाली त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो. या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहे, पण यामध्ये वाढ करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. या योजनेतील अटीमुळे अनेक शेतकऱ्यावर अन्याय होतोय, त्यामुळे या योजनेतील अटी काढाव्यात, असं रोहित पवार म्हणाले. सरकारकडे चर्चेसाठी जाताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रविकांत तुपकर, किसान सभेचे डॉक्टर अजित नवले, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ हे सर्वजण येतील, असं रोहित पवार म्हणाले. आणि दुसरी एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना आहे ती पुन्हा सुरू करण्यात यावी. सरकारला विनंती आहे की येणारं वर्ष कठीण आहे. यंदा पाऊस कमी पडणार आहे. शेतामध्ये काही पिकणार नाही. पिके जळून खाक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करणं गरजेचं आहे, असं रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती पीक विमा योजना परत सुरू करावी अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केलेली आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर हे आंदोलन तुर्तास वापस घेण्यात आलेलं आहे.
तुर्तास हे आंदोलन जरी वापस घेण्यात आलेलं असलं तरीसुद्धा आता खास करून 2019च्या शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्जमाफी मिळवून देणं आता ही जितकी सरकारची जिम्मेदारी आहे तितकीच एक विरोधी पक्ष म्हणून रोहित पवार आणि महाविकास आघाडीची सुद्धा जिम्मेदारी आहे. आपलं मत नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या ते पहा. रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मधील जाचक अटी विरोधामध्ये हे आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या मुख्य मागण्या याप्रमाणे होत्या की विना सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना 2 लाख जाचक अटी रद्द करणे, योजनेतील 50,000 रुपये मर्यादांची आणि पुढील वर्षांचं 2025 आणि 2027 कर्ज वेळेत फेडण्याची सक्ती यासारख्या विमा योजना सरकारला करण्यासाठी मंदिरांच्या संत नामदेव इथे थोडं पाठीमागे सारखा सगळे येतील. थोडं पाठीमागे सारखा.
फोटो झाला की सांगा. चला कुठे भेटला का असं ये ना माझ्या पाठीमध्ये ना इथं नंतर सगळं आणि फोटो काढू म्हणून मग घ्या. मोबाईल घ्या खाली मोबाईल घ्या आधी जरा काम करू दे गाडी दादा मागे ना